सावली नको घेऊ हिची. दाराची. आज आपण गाजरापासून मिठाई बनवणार आहे. दूध घेतलेले आपण 1 लिटर. दूध आपण तापायला ठेवतो पर्यंत गॅसवर. दूध चांगलं तापून घेऊ. बासुंदी गत करायचं दूध घट्ट. एकदम बारीक कापून घ्यायचे. असं बारीक कापायचे. बारीक कापून घेतले आपण. आता मिक्सरच्या बाहेर टाकून घेऊ. आता याला आपण बारीक वाटून घेणार आहे. त्याच्यामध्ये आता आपण दूध टाकणार आहे. अर्धी वाटी दूध टाकले. आता आपण त्याला बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये. आपण आता वाटून घेतलेले बारीक, एकदम बारीक केले. असं बारीक वाटून घ्यायचं. दूध बी आपलं तापतंय तोपर्यंतच. चमचा ठेवलाय उतू जाते म्हणून. आटून घ्यायचं आपल्याला दूध. चांगलं घट्ट होईल म्हणजे. आपण तूप टाकतोय 1 चमचा. घरातली आपली बारकी वाटी असते ना, ती अर्धी रवा घेतलेला आहे आपण. तो आता जरासा तुपामध्ये भाजून घेते. हे वाटलेलं टाकून देणार आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी 2-3 चमचे साखर टाकणार आहे. साखर टाकलेली आता त्याच्यामध्ये. चांगलं शिजून घ्यायचं आपल्याला. आता आपण जरा वाफ देऊन घेऊ त्याला थोडंसं. तर आपलं दूधही तापतंय. असं चांगलं घट्ट करून घ्यायचे. बारीक असं चमचा ठेवायचा त्याच्यात, म्हणजे उतू जाणार नाही. आता आपलं झालेलं आहे. गॅस बंद करू. दूधही तापतंय. आता हे थंड करून घ्यायचे आपल्याला. आपण आता विलायची पावडर थोडी टाकून घेणार आहे चवीनुसार आपल्याला किती लागते. ती विलायची पावडर छान मिक्स करून घेऊ आता. विलायची पावडर टाकून घेतली आता. आता हे थंड झालं की आपण त्याचे गोळे करून घेऊ. आपण याला तूप लावून घेऊ थोडंसं चाळणीला.
हाताला थोडंसं आपण तूप लावून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. असे हे का गोळे करते, छान होतात गोळे. असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आणि त्याला आपण मध्ये आपण काजू काही पण घालू शकतो. बघा गोळे किती छान झालेत आपले बॉल. अजिबात तुटत बिटत काहीच नाहीये. असे ठेवून घ्यायचे आपण चाळणीमध्ये आणि 5 मिनिटं आपण त्याला चाळणीमध्ये ठेवून वाफ देणार आहे. आता हे आपण टाका गोळे काहीच होत नाही. आता ह्याच्यावर आपण वाफ द्यायला ठेवणार आहे. आता त्याला आपण वाफ देऊन घेऊ. आपण 5 मिनिटं ठेवणार आहे, जास्त नाही. 5 मिनिटं आपण वाफ देऊन घेऊ त्याला. झालेले आहेत आपले बॉल आता उकडून. आता आपण काय करू, गॅस बंद करू. आता आपण हे थंड करायला ठेवणार आहे खाली. थंड करून घेऊ आपण छान. आता आपण आता हे पातेल्यातलं दूध आहे ना तापवलेलं, आता हे आपण ओतून घेऊ ह्याच्यामध्ये. आपण पातेल्यामध्ये तापवलं होतं मगाशी. दूध आटवायचं होतं म्हणून आपण पातेल्यात ठेवलं होतं. काजू आणि बदाम टाकून घेऊ. साखर आपण छोटी अर्धी वाटी घेतलेली आहे. त्याचं 2-3 चमचे ठेवलेलं होतं तेही टाकून घेऊ. आता टेस्ट येण्यासाठी आपण गाजर वाटलेलं ठेवलेलं होतं तसंच. विलायची पावडर टाकून घेतोय आपण थोडीशी. त्याच्यात गोळे टाकून घेऊ केलेले. आपण 2 मिनिटं आता शिजून घेणार आहे, जरा वाफ देऊन चांगले. झालेली आपली आता रसमलाई. कलरही लय छान आलेला आहे बघा. अजिबात बॉल फुटले नाही त्याचे. बघा किती छान झाले. मस्त झाले, स्पॉन्जी झाले, एक नंबरच.